तर आज घेतलेले आहेत इथे मांदेली घेतलेत आणि थोडेसे बोंबील पण आहेत। आणि आता ना मी आमच्या मालवणी पद्धतीमध्ये मांदेलींचं सार कसं करतात ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर इकडे बघा, इथे मांदेली घेतली आहेत आणि बोंबील घेतलेत। आता मी हे पहिल्यांदा साफ करून घेते। मी फ्रीज मधनं बाहेर काढले, त्यामुळे थोडी थंड झालेली आहेत एकदम, म्हणून थोडीशी पाण्यात टाकून ठेवते म्हणजे व्यवस्थित कापली जातील। बोंबलांना आपण नंतर कापूया। तर मी आता हे स्वच्छ करून घेते। आता ही कैची स्पेशल माशांसाठीच येते। याला छान असे कात्रे आहेत आणि त्यामुळे ना व्यवस्थित कापलं जातात। किती जाड जरी असले ना मासे तरी व्यवस्थित कापले जातात। अगदी मोठे मासे नाही कापत मी याने, पण हे असे छोटे छोटे मासे कापायला अगदी इझी जातं आणि खूप लवकर होऊन जात आहे सगळ्या गोष्टी, म्हणून आम्ही हीच वापरतो। सगळे व्यवस्थित असे मी साफ करून, आता याची जी खवळं असतात ती सुद्धा ही आपण या साईडच्या कात्र्याच्या साईडने आपण व्यवस्थित अशी काढून घेऊ शकतो। याने व्यवस्थित असे मासे कट होतात आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही। म्हणजे आपण विळी घ्या, त्यावरती बसून ती मासे साफ करा, याच्यापेक्षा हे बेटर पडतं आणि अगदी स्वच्छ निघतात आणि व्यवस्थित साफ होऊन जातात। तर सगळे मासे मी असे साफ करून घेते। लग्नाच्या आधी सुद्धा मी विळीवरच मासे कट करायचे आणि मला खूप वेळ लागायचा। इथे आल्यानंतर सुद्धा काही वर्ष तर मी विळीवरच काम करायचे, पण मला खूप कंटाळा यायचा मासे साफ करायला। त्यामुळे मी सासूबाईंना सांगायचे की तुम्ही मासे साफ करून द्या, मी नंतर बनवते। पण जेव्हापासून या कैचीचा मला वापर कळला आहे ना, तेव्हापासून मी या कैचीने साफ करते आणि मला बरं वाटतं आणि व्यवस्थित साफ पण होतात आणि त्याचबरोबर वेळसुद्धा कमी लागतो। म्हणजे आपल्याला बाकी गोष्टी करण्यासाठी वेळ मिळतो, म्हणून मी ही कैची वापरते। आणि आमच्या आजूबाजूला सगळेच लोक याच कैचीचा वापर करतात। ही कैची चांगली अशी मजबूत आहे आणि मी या प्रोडक्टला ना टॅगसुद्धा करते। आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे हीच कैची ना मी शॉर्ट व्हिडिओमध्ये एका दाखवली होती आणि तो व्हिडिओ ना खूप व्हायरल गेला आणि तिथून ना लोकांनी कैचीसुद्धा खूप ऑर्डर केल्या आणि त्यांचे चांगले रिव्ह्यूज आहेत आणि तुम्हीसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी आता ना इथे बोंबीलसुद्धा साफ करून घेते। तर बोंबीलसुद्धा व्यवस्थित साफ होतात। मी बांगडेसुद्धा याने साफ करते, पण आता मोठी जी मच्छी आहे म्हणजे सुरमई वगैरे तर ते आम्ही ना बाजारातनंच कट करून घेऊन येतो। त्यामुळे मला त्याचा अनुभव नाही आहे की सुरमई किंवा मोठ्या ज्या मासळ्या असतात त्या याच्याने साफ होतात का, कारण मी आत्तापर्यंत याच्यावरती हलवा, त्यानंतर बांगडे, पापलेट या सगळ्या मच्छी मी याच्यावरती साफ केलेल्या आहेत आणि व्यवस्थित होतात। काही प्रॉब्लेम नाही, कारण ही ना कैची खरंच खूप मजबूत आहे। बोंबीलसुद्धा आता मी हे व्यवस्थित साफ करून घेतलेत। आता याला जर कट करायचं असेल तर आपण त्याला सुरीचा वापर करायला लागतो, बाकी तर व्यवस्थितच सगळे होतात आणि लहान मासळी तर व्यवस्थितच साफ होते आणि बराच वेळ जो आपला असतो ना तो वाचून जातो। त्यामुळे ही कैची खरंच खूप उपयोगाची वाटते मला तरी। मीठ आणि मसाला, हळद लावून ठेवायची। हा फक्त लाल तिखट मसाला आहे, तो लावून घेते। थोडीशी हळद, अगं म्हणजे कोकमचा रस 1-2 चमचे घालते, पण थोडी आलं लसणाची पेस्ट टाकायची, पेस्ट टाकून घ्यायची आणि हे सगळं आता एकत्र मिक्स करून घ्यायचं। आता हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं असंच ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित माशांना सगळं मसाला मीठ लागून जाईल आणि आपले मासे छान टेस्टी लागतील। ते धणे भिजवत घालायचे थोडं। इथे घेतलाय कांदा, इथे खोबरं घेतलेलं आहे आणि हे धणे एक 10 मिनिटं भिजवून ठेवलेत ते घ्यायचे। आणि इथे तिखा लाल जो मसाला असतो आपला एव्हरेस्टचा तो घेतलाय
आणि काश्मीरी लाल दोन्ही मिक्स करून घ्यायचे आणि हे सगळं आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे. सुक्या ज्या लाल मिरच्या येतात त्यामध्ये सुद्धा आपण हे बनवू शकतो, पण मी आज मसाल्यामध्ये तुम्हाला बनवून दाखवते. तर काश्मीरी लाल आणि तिखा लाल असे दोन्ही मसाले मिक्स करून घेतलेले आहेत आणि धणे थोडेसे भिजवून घेतलेत आणि कांदा आणि खोबरं असं सगळं वाटण करून घ्यायचं आहे. उकळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मच्छी टाकून घ्यायची. थोडंसं पातळ करून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकून घेते. माशात आपण मीठ घातलंय त्यामुळे थोडंसं मीठ कमी घालायचं. कढी आता चांगली उकळली आणि आता याच्यात मी मासे टाकून घेते. कढी छान उकळल्यानंतर याच्यामध्ये असे मासे सोडायचे. माशांना थोडा वेळ मसाला मीठ वगैरे लावून ठेवल्यामुळे काय होतं की व्यवस्थित मुरतात ते. तर मंडळी तयार आहे आमचं जेवण. इथे आहे भात, वांगी कढी आणि बोंबील फ्राय. या जेवायला सगळ्यांनी. चला, तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला सांगा. आवडली असल्यास तर लाईक, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा.